नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सीपी मुंबई पोलीस भरती 2024 तर पास सीपी मुंबई पोलीस भरतीचं जे ग्राउंड आहे हे झालेलं आहे कंप्लीट। आणि या ठिकाणी जर आपण बघितलं सीपी मुंबईला तर मुलांना जे 1600 मीटर रनिंगमध्ये जे कमी मार्क्स या ठिकाणी पडत आहे, कारण की भरपूर विद्यार्थ्यांनी मला या ठिकाणी सांगितलेलं आहे, कारण की मी सुद्धा त्या ठिकाणी भरतीच्या वेळेस त्या ठिकाणी व्हिडिओ बनवण्यासाठी आलो त्या ठिकाणी। तर तिथं भरपूर विद्यार्थ्यांना त्यांनी मला एकच सांगितलं होतं की सर आमचा जो टाईम येत आहे 1600 मीटर रनिंगचा जो टाईम होता आमचा, तर हा जवळपास 5 मिनिटाच्या अंदर आमचा 1600चा टाईम होता। पण या ठिकाणी काय झालं की इथं 6.5 मिनिटापर्यंत आमचा 1600चा टाईम येत आहे, म्हणून आम्हाला या ठिकाणी कमी मार्क्स पडत आहे असे भरपूर विद्यार्थ्यांचे कमेंट होते। तर खूप कमी मार्क्स आम्हाला या ठिकाणी सीपी मुंबईला पडलेले आहे आणि आमचं जे फिजिकल आहे हे 40च्या वरती बसणार होतं, पण आमचं इथं 30 झालं 32 झालं अशा प्रकारे ग्राउंड बसत आहे। म्हणजे जसं पाहिजे तसं आमचं या ठिकाणी ग्राउंड बसत नाही आणि जास्त वेळपर्यंत सुद्धा बसून ठेवलं जात आहे। आणि आपण जर एकंदरीत बघितलं तर यावर्षी जागा कमी आहे विद्यार्थी मित्रांनो मागच्या भरतीपेक्षा, आणि अर्ज सुद्धा जास्त आले, कारण की एका दिवशी 10,000 हजार मुलं या ठिकाणी बोलावण्यात येत आहे। ठीक आहे, तर तुम्ही यावरून अंदाज लावू शकता तर कटऑफ या ठिकाणी काही ना काही वाढणार आहे। तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला याबद्दलच सांगणार आहे की सीपी मुंबईचा ग्राउंडचा कटऑफ किती लागणार आहे, SC ST OBC WS NT BJ ओपन SBC SC BC, त्याचबरोबर प्रकल्पग्रस्त झालं, भूकंपग्रस्त झालं, माजी सैनिक झालं, सर्व्हिसमॅन डिपेंडेंट झालं, त्याचबरोबर खेळाडू झालं, त्याचबरोबर सर्वसाधारण पुरुष उमेदवार, सर्वसाधारण महिला उमेदवार, पोलीस पाल्य, होमगार्ड, या सर्वांचा कटऑफ किती जाणार आहे, सेफ झोन काय असणार आहे याबद्दलच माहिती सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी लाईन मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून सीपी मुंबई पोलीस भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत। तर सर्वसाधारणचा कटऑफ किती जाणार आहे तर कॅटेगरीनुसार मी तुम्हाला सांगून देतो। तर पहा, SC कॅटेगरीचे जर तुम्ही पुरुष उमेदवार असाल तर SC कॅटेगरीच्या पुरुष उमेदवारांचा 32 ते 34च्या दरम्यान लागणार आहे, आणि महिला उमेदवार जर SC कॅटेगरीच्या असाल तर 25 ते 26-27च्या आसपास या ठिकाणी जाणार आहे। आणि ST कॅटेगरीचा सर्वसाधारणचा जो कटऑफ जाणार आहे पुरुष उमेदवारांचा, तर हा जवळपास 31 ते 34च्या दरम्यान या ठिकाणी जाणार आहे। त्याचबरोबर महिला उमेदवार जर ST कॅटेगरीच्या असाल सर्वसामान्य तर 25 ते 26च्या अंदर या ठिकाणी जाणार आहे। त्याचबरोबर EWS कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर EWS कॅटेगरीचा खूप कटऑफ कमी जाणार आहे, कारण की तुम्हाला तर माहित आहे EWS मध्ये काय झालंय। तर पहा, EWS कॅटेगरीचा पुरुष उमेदवारांचा जो कटऑफ जाणार हा 32 ते 35च्या आसपास या ठिकाणी असणार आहे, आणि पुरुष उमेदवारांचा आणि महिला उमेदवारांचा सर्वसामान्यांचा 25 ते 27च्या आसपास या ठिकाणी असणार आहे। ठीक आहे, तर एवढंच जाणार आहे। त्याचबरोबर ओपन कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर ओपन कॅटेगरीचा जो कटऑफ जाणार आहे 39 ते 42च्या आसपास या ठिकाणी जाणार आहे पुरुष उमेदवारांसाठी, आणि महिला उमेदवारांचा जो जाणार आहे तर महिला उमेदवारांचा जो जाणार आहे या ठिकाणी ओपन कॅटेगरीचा, तर हा जो जाणार आहे या ठिकाणी जवळपास 35 ते 37च्या आसपास या ठिकाणी जाऊ शकतो महिला उमेदवारांचा। ठीक आहे, त्यानंतर आपण या ठिकाणी OBCचं जर बघितलं आपण या ठिकाणी OBC कॅटेगरीचा पुरुष उमेदवारांचा जो कटऑफ जाणार आहे हा सर्वसामान्यांचा 34 ते 38च्या आसपास या ठिकाणी जाणार आहे, आणि महिला उमेदवार जर OBC कॅटेगरीच्या जर असाल तुम्ही, ठीक आहे, तर महिला उमेदवारांच्या OBC कॅटेगरीच्या 26 ते 29च्या अंदर या ठिकाणी जाणार आहे। तर एवढाच कटऑफ या ठिकाणी जाणार आहे। त्यानंतर आपण नेक्स्ट या ठिकाणी बघणार आहे की NTC कॅटेगरी आहे। ठीक आहे, तर NTC कॅटेगरीचा पुरुष उमेदवारांचा सर्वसामान्य 37 ते 38च्या आसपास जाणार आहे। NTC कॅटेगरीच्या महिला उमेदवार जर असाल सर्वसामान्य 38 ते 39च्या अंदर लागणार आहे, आणि NTD कॅटेगरीचे पुरुष उमेदवार असाल 37 ते 38 लागणार आहे, आणि NTD कॅटेगरीचे सर्वसामान्य महिला उमेदवार असाल तर 38 ते 39च्या दरम्यान जाणार आहे, आणि NTB कॅटेगरीचे जर असाल तर NTB कॅटेगरीचा जो कटऑफ आहे पुरुष उमेदवारांचा सर्वसाधारण, तर हा 38 ते 39च्या आसपास या ठिकाणी जाणार आहे, आणि NTB सर्वसामान्य महिलांचा जो कटऑफ आहे हा 28 ते 29च्या दरम्यान जाणार आहे, आणि विजय कॅटेगरीचा जर बघितलं तर पुरुष उमेदवारांचा 36 ते 37च्या दरम्यान जाणार आहे, आणि महिला उमेदवारांचा 27 ते 28च्या दरम्यान या ठिकाणी जाणार आहे। SC BC कॅटेगरीचे जर तुम्ही असाल सर्वसामान्य तर पुरुष उमेदवारांचा 38 पर्यंत जाणार आहे, आणि महिला उमेदवार जर असाल तर जवळपास 34 ते 36च्या अंदर जाणार आहे, एवढा कटऑफ जाणार आहे। त्याचबरोबर आपण खेळाडूंचा जर बघितला तर SC कॅटेगरीचे खेळाडू
खेळाडू असाल तर जवळपास जे टोटल खेळाडूंचा जाणार आहे 50 पैकी हा 25 ते 27च्या आसपास जाणार आहे. एस टी कॅटेगरीचे असाल खेळाडू 25 ते 27 जाणार आहे. त्याचबरोबर विजय कॅटेगरीचे खेळाडू असाल तर 28-29 पर्यंत, एन टी बी कॅटेगरीचे असाल 28 ते 30च्या दरम्यान, एन टी सी कॅटेगरीचे असाल 30-31 पर्यंत, एन टी डी कॅटेगरीचे असेल 30-31 पर्यंत, एस बी सी कॅटेगरीचे असाल 26-27 पर्यंत आणि ओ बी सी कॅटेगरीचे असाल तर 26-27 पर्यंत आणि ई डब्ल्यू एस कॅटेगरीचे असाल तर 25 ते 27 आणि ओपन कॅटेगरीचे खेळाडू असाल तर 32 ते 36च्या अंदर जाणार आहे. त्यानंतर आपण प्रकल्पग्रस्तांचा जर बघितला तर प्रकल्पग्रस्तांचा जो कडाप जाणार आहे, ठीक आहे, तर प्रकल्पग्रस्त जर तुम्ही असाल तर एस सी कॅटेगरीचा जाणार आहे या ठिकाणी 25 ते 27, एस टी कॅटेगरीचा सुद्धा 25 ते 27, विजय कॅटेगरीचा 31 ते 33, एन टी बी कॅटेगरीचा 25 ते 27 पर्यंत आणि एन टी सी कॅटेगरीचा जवळपास 31 ते 33च्या आसपास आणि एन टी डी कॅटेगरीचा 33 ते 34 पर्यंत, एस बी सी कॅटेगरीचा 26-27 पर्यंत, ओ बी सी कॅटेगरीचा 27-28 पर्यंत, ई डब्ल्यू एस कॅटेगरीचा 32-33 पर्यंत आणि ओपन कॅटेगरीचे असाल तर 36-37 पर्यंत जाणार आहे. आणि भूकंपग्रस्त जर तुम्ही असाल तर भूकंपग्रस्तांचा जो कडाप जाणार आहे तर हा एस सी कॅटेगरीचा 25-26 पर्यंत, एस टी कॅटेगरी 28-29 पर्यंत, विजय कॅटेगरीचा जो जाणार आहे हा 26-27 पर्यंत, एन टी बी कॅटेगरीचा जो जाणार आहे हा 26-27 पर्यंत, एन टी सी कॅटेगरीचा 25-26 पर्यंत, एन टी डी कॅटेगरीचा 28-29 पर्यंत, एस बी सी कॅटेगरीचा 26-27 पर्यंत आणि ओ बी सी कॅटेगरीचा 25-26 पर्यंत. त्याचबरोबर 25 ते 27च्या आसपास या ठिकाणी जाणार आहे ओ बी सी कॅटेगरीचा, ठीक आहे. त्यानंतर आपण ई डब्ल्यू एस कॅटेगरीचा जर बघितलं तर ई डब्ल्यू एस कॅटेगरीचा 26 ते 28च्या आसपास जाणार आहे आणि ओपन कॅटेगरीचे जर असाल तर जवळपास 33 ते 34च्या दरम्यान जाणार आहे. त्यानंतर आपण या ठिकाणी एक्स सर्व्हिसमॅन डिपेंडेंटचा जर बघितला तर एक्स सर्व्हिसमॅन डिपेंडेंटचा एस सी कॅटेगरीवाले असाल 25 ते 26 जाणार आहे, एस टी कॅटेगरी असाल 25-26 पर्यंत, विजय कॅटेगरी 25-26 पर्यंत, एन टी बी कॅटेगरी 26-27 पर्यंत, एन टी सी कॅटेगरी 25-26 पर्यंत, एन टी डी कॅटेगरी 26-27 पर्यंत, एस बी सी कॅटेगरी 26-27 पर्यंत आणि ओ बी सी कॅटेगरी 25-26 पर्यंत, ई डब्ल्यू एस कॅटेगरी 25-26 पर्यंत आणि ओपन कॅटेगरीचे 36-37 पर्यंत जाणार आहे. एवढा जाणार आहे एक्स सर्व्हिसमॅनचा. आणि आपण पोलीस पाल्यांचा जर बघितला तर पोलीस पाल्यांचा जो जाणार आहे हा एस सी कॅटेगरीचा जाणार आहे जवळपास 25 ते 26 पर्यंत, एस टी कॅटेगरीचा 26 ते 27 पर्यंत, विजय कॅटेगरीचा जाणार आहे 26 ते 27, एन टी बी कॅटेगरीचा 26 ते 27, एन टी सी कॅटेगरीचा 26 ते 27, एन टी डी कॅटेगरीचा 26 ते 27, एस बी सी कॅटेगरीचा 25 ते 26, ओ बी सी कॅटेगरीचा 25 ते 26, त्याचबरोबर ई डब्ल्यू एस कॅटेगरीचा 25 ते 26 आणि ओपन कॅटेगरीचा 28-29 पर्यंत जाणार आहे. एवढा सेफ झोन असणार आहे. आणि होमगार्डांचा बघितला आपण, होमगार्डांचा जो जाणार आहे एस सी कॅटेगरीचे होमगार्ड असाल तर 34-35 पर्यंत, एस टी कॅटेगरीचे होमगार्ड असाल तर 34-35 पर्यंत, विजय कॅटेगरीचे होमगार्ड असाल तर 38-39 आणि एन टी बी कॅटेगरीचे होमगार्ड असाल तर 37-38 पर्यंत, एन टी सी कॅटेगरीचे होमगार्ड असाल तर 38-39 पर्यंत, एन टी डी कॅटेगरीचे होमगार्ड असाल तर 37-38 पर्यंत आणि एस बी सी कॅटेगरीचे होमगार्ड असाल तर 34-35 पर्यंत, ओ बी सी कॅटेगरीचे होमगार्ड असाल तर 26-27 पर्यंत, ई डब्ल्यू एस कॅटेगरीचे होमगार्ड असाल 37-38 पर्यंत, ओपन कॅटेगरीचे असाल 40-41च्या दरम्यान जाणार आहे. एवढं जाणार आहे. आणि आपण या ठिकाणी एस सी बी सीचा जर बघितला, एस सी बी सी कॅटेगरीचे स्पोर्टमॅन जर तुम्ही असाल तर जवळपास जाणार आहे या ठिकाणी 34 पर्यंत. प्रकल्पग्रस्त असाल एस सी बी सी 35 पर्यंत जाणार आहे, 35 पर्यंत किंवा 34 पर्यंत आणि भूकंपग्रस्त असाल तो सुद्धा 34-33 पर्यंत. एक सर्व्हिसमॅन डिपेंडेंट असाल एस सी बी सी तर 32-34 पर्यंत आणि पोलीस पाल्य जर असाल तर 27-28 पर्यंत आणि होमगार्ड असाल एस सी बी सी कॅटेगरीचे 38 पर्यंत जाणार आहे. तर एवढाच कडाप जाणार आहे, एवढाच सेफ झोन असणार आहे. तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती. चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट तुम्हाला देत राहणार आहे सीपी मुंबई पोलीस भरतीबद्दल. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आजच्यासाठी इथंच आमचं भेटायला नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.